हा बघा किती सुंदर असा आपला नेक पीस तयार झालेला आहे। अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होणारा हा नेक पीस तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करा। येणाऱ्या गौरी गणपतीच्या सणांमध्ये तुम्ही वेअर करू शकता। खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने अगदी नाजूक असा हा इनविजिबल नेकलेस जरी म्हटला तरी चालेल, अशा पद्धतीचा नाजूक असा सुंदर नेक पीस आपण बनवलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर चला। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आज आपण नेक पीस कसा बनवायचा पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण आधी बघूया। तर हे इथे मी जे घेतलेत हे 2 mm चे गोल्डन कलरचे मणी आहेत। त्याच्यानंतर हे 3 mm चे बिंदी बॉल जे म्हणतात बिंदी मणी ते आहेत। त्याच्यानंतर एक लोटस घेतलेला आहे। त्याच्यानंतर 4 mm चे ग्रीन कलरचे क्रिस्टल आणि आपल्याला लॉरियल्स लागतील हा नेक पीस बनवण्यासाठी। आणि मेन म्हणजे ही गिअर वायर। तर ही गिअर वायर ही अशा पद्धतीची असते, गिअर वायर आपल्याला लागेल। त्याच्यानंतर लॉक बीड्स लागतील आपल्याला। नेक पीस हा लास्टला आपल्याला पॅक करावा लागतो, त्यासाठी लॉक बीड्स किंवा क्रीम बीड्स म्हणतात त्याला, जम्परिंग लागतील। त्याचबरोबर आपल्याला कटर आणि राऊंड नोज प्लायर हे सुद्धा लागेल। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी गिअर वायरचा 20 इंचाचा तुकडा असा कट करून घेतलेला आहे। बरोबर 20 इंचाचा आहे, तुम्ही तुमच्या मापानुसार कमी जास्त करू शकता। तर आता काय करायचं आहे, हे 2 टोकं असे जोडवायचे आणि त्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे। हे बघा असं सेंटर काढायचं आहे, म्हणजे ही अशी सेंटरला आपल्याला असं दिसेल। इथे मध्ये अशी फोल्ड होते, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही असं फोल्ड कराल तिथे आपल्याला तो म्हणजे कुठल्याही ठिकाणी फोल्ड होते सहजपणे। तर हा सेंटर झालेला आहे। तर सुरुवातीला काय करूया, तर इथे मी एक लोटसचा पॅच घेतलेला आहे। त्या लोटसच्या पॅचला आपण काय करायचं आहे, एका जम्परिंगमध्ये लॉरियल्स अटॅच करायचे आहेत। इथं मी दाखवते कशा पद्धतीने। तर हे बघा अशा पद्धतीने ओपन करायचे ही जम्परिंग आणि याच्यामध्ये आपल्याला लॉरियल्स टाकून घ्यायचे आहेत। तर इथे मी 5 लॉरियल्स टाकून घेते। हे बघ या जम्परिंगमध्ये मी 5 लॉरियल्स टाकून घेतलेले आहेत। आता काय करायचं आहे, हा जो लोटस आहे त्या लोटसला असे होल आहेत। तर याच्यातल्या अशा सेंटरचा जो होल आहे त्या होलमध्येच टाकायचं आणि आपल्याला ही जी जम्परिंग आहे ती अशी इथे पॅक करून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे जवळ आणायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हा जो मध्ये गॅप आहे तो प्लायरच्या मदतीने असा पॅक करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने आपलं लोटसचा लटकन तयार होतील। काय करायचं नंतर, आपण जो फोल्ड केलेली वायर आहे ह्या वायरमध्ये आता हे वरचे जे 3 होल आहेत, पहिल्या होलमधून घालायची आहे वायर आणि दुसऱ्या होलमधून आपल्याला अशी पुन्हा बाहेर काढायची। आणि हा सेंटर जो आहे तो असा आपल्याला हे बघा त्या वायरच्या सेंटरला आपल्याला हे असं लोटस पॅक करून घ्यायचं। आता याच्यामध्ये मी एक लॉक बीट टाकून घेते आणि लॉक बीट टाकल्यानंतर तो आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे, म्हणजे ते लोटस जागेवरून अजिबात हलणार नाही। अशी वायर सेंटरला पकडायची आहे आणि प्लायरच्या मदतीने इथे आपल्याला लोटस हा इथे असं पॅक करून घ्यायचं आहे। सेम याच पद्धतीने इकडे सुद्धा आपण एक लॉक बीट टाकूया, म्हणजे लोटस जागेवरून अजिबात हलणार नाही। हे बघा आपला लोटस असा व्यवस्थित अगदी पॅक झालेला आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे,
आता आपल्याला याच्यामध्ये असे मणी टाकत जायचे आहेत कोणत्याही एका साईडला. तर सुरुवातीला मी काय करते, इथे लॉरियल्स टाकते. सुरुवातीला 3 लॉरियल्स टाकून घेते. तीन लॉरियल्स टाकल्यानंतर आता याच्यामध्ये मी 2 mm चे पुन्हा एकदा 3 मोती टाकून घेते. इथे मी गोल्डन कलरचे 2 mm चे 3 मोती टाकून घेते. हे बघा. त्याच्यानंतर काय करते, एक बिंदी बॉल टाकते आणि एक ग्रीन कलरचा आपण मगाशी घेतला होता तो 4 mm चा क्रिस्टल टाकलाय. त्याच्यानंतर पुन्हा बिंदी बॉल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला 2 mm चे 3 मोती टाकायचे आहेत गोल्डन कलरचे. हे बघा, अशा पद्धतीने असं आपल्याला रेडी करत जायचं आहे. तर आता काय करणार, मी याच्यामध्ये पुन्हा एकदा आता 3 लॉरियल्स टाकणार. पुन्हा आपल्याला 2 mm चे मोती टाकायचे. आणि पुन्हा इथे बिंदी बॉल टाकून 2 बिंदी बॉलच्या मध्ये आपल्याला एक ग्रीन कलरचा क्रिस्टल टाकायचा आहे. हे बघा. पुन्हा 3 मोती गोल्डन कलरचे. अशाच पद्धतीने आपल्याला सेम प्रोसेस ही करत जायची आहे. सुंदर असा हा नेक पीस तयार होतो घरच्या घरी. अगदी सणामध्ये आपल्याला घालण्यासाठी खूप सुंदर असा हा नेक पीस रेडी होतो. पुन्हा आपल्याला लॉरियल्स टाकायचे आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा, जेणेकरून इथून पुढचे जे काही व्हिडिओ येतील ते मिस होणार नाही. हे बघा. तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने सेम पहिल्यांदा लॉरियल्स टाकले, त्याच्यानंतर 2 mm चे 3 मणी टाकले आणि 2 बिंदी बॉलच्या मध्ये एक ग्रीन कलरचा क्रिस्टल. सेम अशीच मी प्रोसेस लास्टपर्यंत रिपीट केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही तुम्हाला जसे आवडतील त्या पद्धतीचे तुम्ही मोती टाकला. ग्रीन क्रिस्टलच्या ठिकाणी रेड कलर किंवा तुम्हाला जे आवडतील ते ठिकाणी त्या ठिकाणी ते मणी टाकला तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने अगदी नाजूक आणि कमी वेळात तयार होणारी हे नेक पीस आहे. तर आता आपण एक साईडला इथे पॅक करून घेऊया. आता इथे मी काय करते, क्रीम बीड घेते आणि हे जे मोती आपण लावलेले आहेत ते हलू नये यासाठी आता इथे लॉक करून घेते. हे इथे लॉक झालेलं आहे. तर इथे आपण लॉक बीडने इथे लॉक केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथे पुन्हा लॉक बीड टाकायचं आहे. त्याच्यानंतर मी 2 mm चा एक मोती टाकते आणि इथे आता आपल्याला एक हुक टाकायचा आहे. आपल्याला अडकवण्यासाठी हा हुक टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, या दोन्ही मण्यांमधून हा 2 mm चा जो मोती आहे त्या मोत्यातून बाहेर आपल्याला वायर काढायची आहे आणि सेम 2 mm च्या मोतीतून बाहेर काढून पुढे तशीच क्रीम बीड मधून पास करायची आणि हा जो क्रीम बीड आहे तो ते पॅक करून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने आता हे जे मणी ते सुद्धा जागेवरून असे हलत नाहीत. कितीही तुम्ही हे केलं तरी जागच्या जागी तसेच बसले जातात. तर सेम याच पद्धतीने मी काय करते, या साईडला याच पद्धतीने या साईडच्या वायरमध्ये सुद्धा मोती टाकून घेते. तर इथे बघू शकता मी ह्या साईडला जसे मोती काढले ते त्याच पद्धतीने या साईडला सगळे मोती टाकून घेतलेले आहेत. तर सुंदर असा आपला नेक पीस रेडी होत आलेला आहे. तर आता आपल्याला फायनल लुक द्यायचा आहे. इथे मी क्रीम बीड टाकून घेते आणि तो आता इथे लॉक करून घेते.
म्हणजे ते मोती आहे ते हलणार नाही. हे बघा अगदी व्यवस्थित. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे जम्परिंग टाकायची आहे. तर सुरुवातीला इथे मी क्रीम बीट टाकून घेते. त्याच्यानंतर एक मोती आणि जम्परिंग. तर जम्परिंग मध्ये काय करूया आपण, अजून 1, 2 किंवा 3 जम्परिंग याच्यामध्ये ऍड करूया. तर ते कशा पद्धतीने ऍड करायचे दाखवते. तर ही बघा, ही जम्परिंग मी अशी आणि ओपन करायची आहे. त्याच्यानंतर एका जम्परिंग मध्ये अशी टाकून पुन्हा होती तशी आपल्याला ही पॅक करून घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला ॲडजस्टेबल हा लूप बनवता येतो. कमी जास्त वगैरे किती तुम्हाला 3-4 वगैरे हवे असतील तर ते इतक्या तुम्ही जम्परिंग टाकून अशी जम्परिंगची अशी साखळी बनवू शकता. तर हे आता व्यवस्थित इथे आपण आता पॅक करून घेऊ. आता मी इथे एक क्रीम बीड टाकलेला आहे. त्याच्यानंतर एक 2 mm चा मोती आणि आता जम्परिंग जे आपण बनवली होती साखळी ती टाकूया. आणि काय करायचं आहे, 2 mm च्या मोत्यातून बाहेर काढून जम्परिंग मधून सुद्धा आपल्याला ती बाहेर काढायची. जम्परिंग आपली निघलेली आहे. तर तिथं ते व्यवस्थित पॅक करून घेऊ. हे आधी फिट्ट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जम्परिंग जी होती ते जर तोंड थोडं असं ओपन होतं, त्याच्यामुळे ही इथे निघालेली आहे. आता ही इथे व्यवस्थित पॅक करून घेऊ. तर बघा अगदी कमी वेळामध्ये हा नेक पीस तयार होतो. अशा सुंदर सुंदर ज्वेलरीसाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक द्या. त्या व्हिडिओच्या माध्यमातून जर माझ्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा किती सुंदर आणि अगदी कमी वेळात तयार होणारा, अगदी येणाऱ्या गौरी गणपतीमध्ये तुम्ही ट्रेडिशनल वेअर करू शकता. साडीवर असेल, कुर्ता असेल किंवा लहान मुलींसाठी वगैरे खूप छान तयार होणारा हा नेक पीस आहे. अगदी घरच्या घरी कमी वेळामध्ये बनवता येतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सोनश्री क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना, ज्यांना कोणाला याची गरज असेल त्या लोकांपर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.